मनाची कुजबुज, वेदनांचे अलगुज, नवा छंद नवा ध्यास, शोधी नवे आकाश, राखेतून मीच नवा घेतला आकार, उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार, अवघाची हा संसार. दादा आणि वहिनी चंद्रपूरला येणार आहेत बरं का. आमच्या दादाला आदर्श शिक्षकाचा पुरस्कार मिळाले ना. मी हर्षवर्धन साहेबांचा ड्रायव्हर आहे. त्यांनी आपल्याला चंद्रपूरला न्यायला गाडी पाठवली. आपण शाळेत मुलांना खाऊ देतो ना, त्या खिचडीतून 2 मुलांना विषबाधा झाली. मला संशय आहे की कान्हेरेबाईंनी कालचीच खिचडी कदाचित मुलांना. हो काय काय कधी नव्हे तो एक मानाचा प्रसंग भाऊजींच्या आयुष्यात आला, तोही त्यांनी गमावला कशाने? सावरी गेले की काहीतरी बाई, असं कसं फूड पॉयझनिंग झालं? हो ना, शिळी खिचडी दिली म्हणे. आपल्या शाळेत असं कधी झालंच नाही. आता ह्या गोष्टींवरही लक्ष ठेवावं लागेल. मुलांच्या जीवाशी खेळ आहे हा. आणि मीडियावाले आपला बाईट घेण्यासाठी आ वासून उभे असतात. अशी कोणच ठाऊक यांना बरोबर लगेच खबर लागते. लगेच टेप आणि कॅमेरा घेऊन उभे असतात. खरं खोटं जाणून घ्यायच्या आधीच आरोप करून मोकळे होतात हे. हो ना, मागच्या वर्षीचीच गोष्ट आहे. शाळेत एक पत्रकार बाई आल्या, सरांची मुलाखत घेतली, सरांच्या तोंडावर त्यांची स्तुती केली. सरांनी शाळेत चाललेल्या उपक्रमांबद्दल त्यांना माहिती दिली. आणि मागच्या वर्षीची मुलं शाळा सुटायच्या आतच कशी घरी पळून जातात, याच्यामुळे शाळेचं मेन गेट शाळा सुटेपर्यंत बंद ठेवण्याचा कसा निर्णय घेण्यात आला याबद्दलही सांगितलं. तर या पत्रकारबाईंनी चांगल्या गोष्टी सोडून आदर्श विद्यालय की कैदखाना या शीर्षकाखाली शाळेतील मुलांना कोंडून ठेवतात या सदराखाली रसभरीत वर्णन केलं. आता काय म्हणायचं याला? ह्या असल्या गोष्टीमुळे मोहिते सरांना किती मनस्ताप झाला असेल. हे असे असतात पत्रकार. हो, सरांचं डिवोशन कुठे माहित आहे यांना? आज सरांच्या आयुष्यातला एवढा महत्वाचा क्षण. सरांच्या जागी दुसरा कोणी असताना तर व्हाईस प्रिन्सिपलना तुम्ही बघून घ्या असं सांगून सरळ समारंभाला निघून गेला असता. पण सरांनी मुलांसाठी इतक्या चांगल्या आणि महत्वाच्या कार्यक्रमावर पाणी सोडलं. झाली का हनुमंताची रामरक्षा सुरू? कळलं मला, पण मला नाही त्याचं वाईट वाटलं. अजाणतेपणे का होईना, पण तुम्ही मान्य केलं की मोहिते सर देवासारखे आहेत म्हणून. देव म्हणे. मोहिते सर देव नसून मोठेपणाची झूल मिरवणारा एक दगड आहे. आणि हे सिद्ध करण्यासाठी मी काय वाटेल ते करीन. हॅलो, अंतरा बोलतीये? सचिनराव, हो. मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाहीये, प्लीज. अंतरा प्लीज प्लीज. तुम्ही कशाला सारखा सारखा फोन करता? मला वाटतं आता तरी तुम्ही माझ्या ताईला विसरलेलंच बरं. अंतरा प्लीज, मला फक्त एकदा तुझ्या ताईशी बोलू दे, फक्त एकदा प्लीज. आत्ता ती घरात नाहीये आणि ती तुम्हाला भेटायला तयार होईल असं मला वाटतही नाही. अंतरा मी खूप विचार केला आणि ठरवलंय की आईचा विरोध पत्करून लग्न करायचं. काय? हो, आई नाही म्हणाली तरी सुद्धा मी तुझ्या ताईशी लग्न करीन. आम्ही वेगळे राहू चंद्रपूरला. हो पण सचिनराव. अंतरा प्लीज, फक्त एकदा मला तुझ्या ताईला हे सगळं नीट समजावून सांगू दे प्लीज. ठीक आहे, मी सांगीन तिला, पण गेल्या वेळेस सारखं यावेळी ती तुम्हाला भेटेल असं मी वचन नाही देऊ शकत. अंतरा, तू माझा निरोप तर सांगशील? ठीक आहे, सांगेन. ठेवू मग आता? बाय. बाय.
हॉटेल चालेल? हा? हे हॉटेल चालेल का? म्हणजे आम्हाला वाटलं तुम्ही आज आम्हाला मेजवानी वगैरे द्याल. कशाबद्दल? असं काय करताय असावरी? आज मोहिते सरांना एवढा मोठा पुरस्कार मिळाला तेव्हा. हा, अच्छा अच्छा. नाही, तशी काही हरकत नाहीये माझी. फक्त मला आधी माहिती नव्हतं ना, त्याच्यामुळे मोठ्या हॉटेलचं बिल देण्याइतपत पैसे आत्ता माझ्याकडे नाहीये. जर मला आधी कल्पना असती तर. मोठ्या हॉटेलमध्ये नको जायला आपण. पण तुम्ही साध्या हॉटेलमध्ये कसं जेवणार? का? असावरी अहो, मी काही आभाळातून पडलेलो नाही आणि साध्या हॉटेलमध्ये जाण्यात मला कधीही कमीपणा वाटत नाही. आपण कुठे खातो यापेक्षा आपण कुणाबरोबर आहोत हे जास्त महत्वाचं आहे, नाही का? म्हणजे कधी कधी आपल्याबरोबर आपल्याला नको असलेली माणसं असतात, पण तेव्हा आपल्याला पक्वानाचं जेवण असलं तरी सुद्धा जात नाही. पण कधी कधी आपल्याला हवीशी माणसं, साधी माणसं, चांगली माणसं आपल्या सोबत असतील तर तेव्हा साध्या जेवणाची चव सुद्धा खूप काळ लक्षात राहते आपल्या, हो ना? मग जाऊयात साध्या हॉटेलमध्ये. पण आपण जर आता जेवायला जाणार असू तर मला घरी पोचायला उशीर होईल ना. मला आईला एक फोन करावा लागेल. मी कुठल्या तरी PCO वरून एक फोन करू का? कम ऑन असावरी, घ्या. नाही, खरंच नको. एक मिनिट. लागला फोन, बोला. हॅलो. हां, हॅलो आई ग, मी बोलते. सावरे, कसा झाला समारंभ? आई ग, खूप छान झाला समारंभ. खरंच तुम्ही दोघं हवे होतात. आई, मी हर्षवर्धनांच्या मोबाईलवरून बोलतेय. ते पण आले होते समारंभाला. ते मला जेवायला चलण्याचा आग्रह करतायत. आई ग, मी जाऊ ना? सावरे, पण म्हणजे रात्र होईल का तुला यायला? हो ना ग, म्हणजे उशीर होईलच. नमस्कार, हर्षवर्धन बोलतोय. हा, मी असावरींना जेवायला घेऊन गेलो तर चालेल ना? म्हणजे हा, थोडा उशीर होईल पण मी स्वतः त्यांना घरी आणून सोडेन. नाही म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर. नाही नाही, तसं नाही हो. पण तिला नीट घरापर्यंत आणून सोडाल ना? नाही, तुम्हाला तोशीच पडेल त्यांनी, पण हो, त्रास कसला त्यात? आज सरांना एवढा मोठा पुरस्कार मिळाला म्हणून मी आसावरींना छोटीशी मेजवानी देतोय बस. हर्षवर्धन ना? बरं, ठेवू मग? हो. झालं समाधान? पण तुम्ही का देणार आहात मेजवानी? म्हणजे काय? ज्यांनी आज एवढं मोठं यश मिळवलंय त्यांना त्यांच्या कर्तृत्वाबद्दल आपण मेजवानी द्यायची का त्यांच्याकडूनच घ्यायची? नाही, पण तुम्ही तशा आला असतात म्हणून मी मुद्दामून म्हटलं असं. जाऊया? इथेच होय? अगं, कुठे कुठे शोधलं तुला मी. का ग? हा घे तुझा डबा. गोळा भात मस्त झाला होता. मुलांनी त्याला लगेच फस्त केला आणि आमच्या यांनी नेहमीप्रमाणे वराडी पदार्थांचं गुणगान गायला सुरुवात केली. गोळा भात म्हणजे माणिक मोती, चंद्र सूर्य. माणिक मोती नाही ग, माणिक पैंजण म्हणतात त्याला. तेच ग. पण सुद्धा ते भाऊजींच्या हातचा गोळा भात तुझ्यापेक्षा काकणभर सरसच होतो बर का. ते मात्र खरं आहे अगदी. काय विशेष काय आज? विशेष काय नाही ग, पण आज ह्यांना समारंभाला नाही जाता आलं ना, मग विचार केला निदान जेवायला त्यांच्या आवडीचं काहीतरी करूया. अरे वा, गप्पांचा फड इथं जमलाय वाटतं. दमलात ना? कशी आहेत मुलं? मुलांना रुग्णालयातून सुट्टी मिळाली.
त्यांना सगळ्यांना घरी पोचून मगच आलो. फार दगदग झाली असेल नी? नसती विघ्न आहे की. थोडक्यात टळलं. बरं घ्या, पानं वाढायला घ्या. मुली जेवल्या की थांबलेत आपल्यासाठी? अंतरा थांबली आपल्यासाठी, पण सावरी समारंभाला गेली होती ना, तिथे हर्षवर्धनांनी तिला खूप आग्रह केला जेवायला चल म्हणून. मग तिचा मगाशी फोन आला होता परवानगी विचारायला, मी जाऊ का त्यांच्याबरोबर असं. मग पाठवलीस तिला? हो का? नाही असं नाही, तू गैरसमज करून घेणार नशील तर बोलते मी. काय आहे की असं तरण्यातठा मुलीला रात्री बेरात्री पाठवायचं म्हणजे आष्टीतल्या आष्टीत ठीक होतं हो. चंद्रपूरला माझा पूर्ण विश्वास आहे. मग काय प्रश्नच नाही. काय आहे ना भाऊजी, आमच्या नेहाचं हे असं झाल्यापासून मला खूपच अशा शंका. तुम्ही जेवून घ्या, ह्याच्यामध्ये कुरडई आणि सांडगे आहेत. मी येते. सावरीला मी परवानगी दिली ते बरोबर केलं ना? बरोबरच केलंस. आणि तसं काही असतं ना तर सावरीच गेली नसती. चल आपण जेवून घेऊया. शेवटी ऑर्डर मलाच द्यावी लागली. हो ना, ते मेन्यू कार्ड बघितलं ना की मला काही सुचतच नाही एकदम. आपल्याला काय आवडतं आणि काय हवंय हे माणसाला कळलं पाहिजे. हो खरं तर. पण ह्या बाबतीत तरी मी बऱ्याचदा गोंधळलेलीच असते. म्हणजे मला स्वयंपाकाची आवड असली ना तरी खाण्याचं फारसं वेड नाहीये. ते कळतच तुमच्याकडे बघून. मला काय वाटतं माहितीये का, की माणसाने खाण्यासाठी जगू नये, जगण्यासाठी खावं. कारण आयुष्यात खाण्यापेक्षा इतरही कितीतरी महत्त्वाच्या गोष्टी असतात. ऑर्डर कॅन्सल करूया? नाही नाही नाही, मी आपलं काहीतरी उगाचच बोलले. मी बोर करते ना तुम्हाला? नाही, खरं सांगू का, मला ना कळतच नाही कसं बोलायचं, कसं वागायचं. म्हणजे विशेषतः तुमच्यासारखी माणसं समोर असली ना की मला खूप कॉन्शियस व्हायला होतं. म्हणजे ते मॅनर्स, एटिकेट्स, ते सगळं काही जमत नाही मला. आमच्या घरी कसं आहे माहितीये, एकदम वऱ्हाडी खाक्या, मोकळेपणाने बोलायचं, हसायचं, म्हणजे एकदम मोकळं वातावरण असतं. काय झालं सांगा ना. आमची अंतरा ना तुमची छान नक्कल करते. हो, म्हणजे तुम्ही कसं बोलता, कसं हसता, कसं चालता, त्याची नक्कल करते. माझी म्हणजे म्हणजे नक्की कसं? म्हणजे तोलून मापून, माफक. पण त्यांना हे कळत नाही की तुम्ही माझ्यासमोर बोलताना किती मोकळेपणा. खरंय, मला सुद्धा आश्चर्य वाटतं कधी कधी की तुमच्यात असं काय आहे की मी इतका मोकळेपणाने व्यक्त होऊ शकतो.
हर्ष. तू इथे? व्हॉट यू मीन? तुला माहिती आहे माझं फेवरेट रेस्टॉरंट आहे. कम ऑन. ऍक्च्युली मी आणि निरंजन शॉपिंगला आलो होतो, त्यानंतर मी हाय decided निरंजन. हाय हर्ष. आणि ही कोण? आसावरी. आसावरी मोहिते. पाहिलं नाही हिला या आधी. या आष्टीला राहतात. ओ आय थॉट चेहऱ्यावरूनच वाटतंय की ही गावची आहे. हर्ष, तू कशी काय मैत्री केलीस हिच्याशी? प्रियांका, आय एम सॉरी. तू कुणाशी मैत्री करत नाहीसच ना. मुलीच तुझ्याशी मैत्री करण्यासाठी उतावळ्या असतात. नाही काय, तुझ्याशी मैत्री केली ना की मग आलिशान गाडीतून फिरायला मिळतं, रेस्टॉरंट्समध्ये फुकटचं जेवायला मिळतं. जस्ट लाईक यू. हर्ष, मी तुझ्याशी फक्त एवढ्यासाठी मैत्री केली नव्हती आणि हे तुला चांगलंच माहिती आहे. प्रियांका, प्रियांका, इथे मी आसावरींना घेऊन आलो नाहीये, त्या मला घेऊन आल्यात. त्यांच्या वडिलांना आदर्श शिक्षकाचा पुरस्कार मिळाला म्हणून. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. यू कॅन ऑल्सो जॉईन अस. हो हो, तुझ्या तोंडाकडे बघून वाटत नाही की तुला इंग्रजी वगैरे येत असेल म्हणून. कुणाच्याही तोंडावरून त्याच्या भाषेचा अंदाज येणं कठीण आहे. खरं आहे. पण फक्त इंग्रजी बोलता येणं म्हणजे बुद्धिमत्तेची कसोटी असं काही लोकांना वाटत असेल, पण मला तसं वाटत नाही. आपण कुठल्या भाषेत बोलतो यापेक्षा आपण कसं बोलतो हे जास्त महत्त्वाचं असतं, नाही का प्रियांका? माय माय, बरीच मैत्री झालेली दिसतीये इतक्या कमी वेळात. नाही, एवढी तिची बाजू घेऊन बोलतोयस म्हणून. एनिवेज, यू गाईज कॅरी ऑन. आम्ही दुसरीकडे जातो. थँक्स. बरं आसावरी ताई, तुम्हाला भेटून खूपच आनंद झाला. पुन्हा बाय प्रियांका. बाय हर्ष.